रील बघता बघता मला रोजचीच पण आहे ना थोडीशी इंटरेस्टिंग रेसिपी दिसली, त्याच्यामुळे आज आपण ती करूया. कांदा कोणाला रडवत नाही असं कधी होऊ शकत नाही. सो रडारडी झाल्यानंतर आपण आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. कांदा मिठामध्ये मस्त चुरून घेतलेला आहे, उभा चिरून 3 कांदे घेतलेले आहेत मोठे. त्याच्यामध्ये हळद, मसाला आणि बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ आणि ओवा थोडासा घेतलेला आहे हातावर कुस्करून. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर थोडंसं आहे ना यामध्ये पाणी ॲड करायचं, म्हणजे जेवढं लागेल इतकं. जास्त पातळ पण नको आहे आपल्याला आणि जास्त घट्ट पण नको आहे. सो आपलं एकंदरीत मिश्रण तयार झालेलं आहे. कलर तर खूप सुंदर आला आहे. तेल कडकडून तापल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला 1 ते 2 चमचे या मिश्रणामध्ये तेलाचे ॲड करायचं आहे, जेणेकरून अजून थोडा कांदा मऊसूत व्हायला मदत होईल आणि आपल्यातनं जे भजी आहे ते इंटरेस्टिंग. आता आपण नॉर्मली भजी करतो, बट हे भजी आहेत ना आपल्याला ब्रेडवर करायचं आहे. हे सगळं मिश्रण आहे ना ब्रेडच्या एक साईडला लावून झाल्यानंतर पुन्हा ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला लावायचं, म्हणजे आपण जसं भजीपाव खातो त्याचप्रमाणे हे ब्रेड भजी आहे. गॅसचा फ्लेम एकदम पण लो नाही ठेवायचा, एकदम पण फास्ट नाही ठेवायचं. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला मस्त आपले भजी, ब्रेड भजी फ्राय करून घ्यायचे आहेत. कलर तर खूप अमेझिंग आला आहे. टेस्टला बघूया आता भजी कसे होतात. जेव्हा मी या भजीची रील बघितली होती तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की हे तर आपल्याला एकदा तरी बनवायलाच पाहिजे, कारण खूप आता पावसाळ्याचा सीझन आहे आणि कोण नाही खाणार हे भाईसा. वरून कोथिंबीर ॲड करूया आणि उरलेले कांदे होते त्याचे वेगळे भजी करून घेतल्यात. 1-2 टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहे. जेव्हा आपण कांद्याचं जे मिश्रण करत असतो त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना पाणी कमी घालायचं, म्हणजे ते थोडे क्रंची व्हायला मदत होतात. बाकी ब्रेडची जी कॉर्नर आहे ती खूप क्रंची लागते मात्र, आणि टेस्ट वाईज तर आपण नॉर्मल भजी करतो त्याचप्रमाणे लागतात. बट हां, ब्रेडमुळे हे भजी इंटरेस्टिंग लागतात. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. टेक केअर, ऑल बाय.